नमस्कार मित्रांनो, सुर्वे रॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण निघालो आहोत एका खास प्रवासाला। निसर्गाच्या कुशीतून वाट काढत हिरव्यागार डोंगराच्या सावलीतून आणि अथांग समुद्राच्या साक्षीने। हा फक्त प्रवास नाही, हा आहे इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न। आरेवारे मार्गे गणपतीपुळेच्या रस्त्यावर निसर्गरम्य नेवरे काजीरभट्टी गावात एक पवित्र स्थान आपली वाट पाहत आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट देऊन त्या भूमीला धन्य केलंय। वाऱ्याची प्रत्येक झुळूक काहीतरी सांगते आहे। डोंगराच्या कपारी जणू इतिहास जपून ठेवतायत आणि समुद्राच्या लाटा त्या आठवणीची साक्ष देत आहेत। मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत, होय, या पवित्र ऐतिहासिक स्थानी, रत्नागिरी जिल्ह्यातील नेवरे काजीरभट्टी गावात। समोर पहा, हिरव्यागार झाडांच्या दाट कुशीत विसावलेले मंदिर, जणू निसर्गाच्या मांडीवर शांतपणे ध्यानस्थ बसलेलं। आजूबाजूला पसरलेली नीरव शांतता, वाऱ्याची मंद झुळूक आणि त्या झुळकीसोबत ऐकू येणारा घंटानाद। हे मंदिर आपल्याला जणू हाक मारत आहे, या आणि काही क्षण माझ्या सानिध्यात घालवा। लाल जांभ्या दगडात उभे असलेलं हे भव्य रूप इतिहासाची साक्ष देत, श्रद्धेची ताकद सांगत आजही तितक्याच दिमागात उभा आहे। इथे पाऊल टाकताच मन आपोआप शांत होतं। डोळे मिटले की काळ मागे फिरल्यासारखा वाटतो आणि मनात एकच भावना दाटून येते, हीच ती पवित्र भूमी जी शिवस्पर्शाने धन्य झाली आहे। चला, या मंदिराच्या दर्शनासाठी, या दिव्य वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी माझ्यासोबत पुढे या। नेवरे काजीरभट्टी गावातील स्वयंभू श्री शुक्लेश्वर मंदिर, गणपतीपुळे आरेवारे रोडवरील काजीरभट्टी या निसर्गरम्य शांत गावात डोंगराच्या कुशीत विसावलेलं मंदिर पहिल्या दर्शनात मन जिंकून घेतं आणि आत्म्याला स्पर्श करून जातं। एका बाजूला अथांग निराशार सागर गर्जना करत उभा, तर दुसऱ्या बाजूला उंच अभेद्य डोंगर कपारी। निसर्गाने जणू स्वतःच्या हाताने घडवलेलं हे दैवी स्थान इथे येताच वेळ थांबल्यासारखा भासतो। लाल जांभ्या दगडात उभारलेलं हे भव्य मंदिर प्रत्येक दगडातून इतिहासाची साक्ष देत आणि प्रत्येक श्वासात शांततेचा संदेश देत। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच दोन पवित्र कुंड आहेत। आश्चर्य म्हणजे या कुंडांमध्ये वर्षभर पाणी असतं। काळ बदलतो, ऋतू बदलतात, पण या कुंडातील पवित्रता आणि शांतता कायम राहते। निसर्ग आणि अध्यात्म यांचा असा सुंदर संगम फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो। आरेवारे गणपती मार्गावरून जाताना हे मंदिर जणू तुम्हाला प्रेमाने हाक मारतं, या क्षणभर थांबा, स्वतःला शोधा आणि मनाला शांत करा। आजूबाजूची हिरवीगार झाडं, समोर पसरलेला अथांग समुद्र आणि मध्ये शांत समाधानी उभे असलेलं शुक्लेश्वर मंदिर, हे दृश्य म्हणजे जणू निसर्गाने रंगवलेलं एक जिवंत चित्रच। श्री शुक्लेश्वराचे शांत मनशांती देणारे दर्शन घेतल्यानंतर तुमचा प्रवास इथेच थांबत नाही। मंदिरापासून अगदी जवळच आहे काजीरभट्टीचा स्वच्छ, शांत आणि नितळ समुद्र किनारा। इथे तुम्ही निवांत फेरफटका मारू शकता। पायाखाली मऊ वाळू, समोर अथांग निळाशार समुद्र आणि मनात एक वेगळी शांतता। फक्त शांतता नाही, तर साहसाची आवड असेल तर इथे वॉटर स्पोर्ट्सचाही मनसोक्त आनंद घेऊ शकता। सोबतच चविष्ट कोकणी जेवणाची आणि खाण्यापिण्याची उत्तम सोयी इथे उपलब्ध आहे। म्हणजेच अध्यात्म, निसर्ग आणि पर्यटन या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम इथे अनुभवायला मिळतो। आणि हो मित्रांनो,
काजीरभाटी बीच, आरेवारे मार्ग आणि ढोकमले बीच या आजूबाजूचे सुंदर ठिकाणांचेही व्हिडिओ आम्ही आधीच आपल्या चॅनलवर केलेले आहेत. ते पाहायलाही अजिबात विसरू नका. त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कोकणाचंच वेगळं सौंदर्य तुमची वाट पाहत आहे. मित्रांनो, कोकण म्हणजे फक्त पर्यटन नाही, कोकण म्हणजे भावना आहे, इतिहास आहे आणि निसर्गाची जादू आहे. आजचा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर या पवित्र भूमीची आणि निसर्गाच्या सौंदर्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणूनच हा व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि जर अजूनही सूर्य रॉक्स परिवाराचा भाग नसाल तर आताच चॅनल सबस्क्राईब करा. कारण इथून पुढेही आम्ही भेट देणार आहोत अशाच ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि निसर्गरम्य ठिकाणांना. तोपर्यंत निसर्गावर प्रेम करा, इतिहास जपा आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगा. मी आहे तुमचा मित्र. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. जय शुक्लेश्वर, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ.